कला दर्पण न्यूज। नफा फंडातून टीएस भरायला पैसे पण कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी नाही। हुपरी नगर परिषद प्रशासनावर प्रश्नचिन्ह। निधीच्या वापरावर नियमांचं उल्लंघन झाले का? नगर परिषद कायदा व आर्थिक शिस्तीवर नागरिकांकडून प्रश्न। हुपरी नगर परिषदेत आर्थिक प्राधान्यक्रमांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून प्रशासनानं नफा फंडाचा वापर तांत्रिक मंजुरी भरण्यासाठी केल्याची चर्चा रंगली आहे। मात्र दुसरीकडे नगर परिषद कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याची स्थिती निर्माण झाल्यानं प्रशासनाच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह उभं राहिले। मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषदेकडे कर्मचाऱ्यांचं नियमित वेतन देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याचं सांगितलं जात असताना काही योजनांसाठी तांत्रिक मंजुरी टेक्निकल सँक्शन टीएस भरण्यासाठी नफा फंडाचा वापर करण्यात आला असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे नगर परिषदेचे प्राधान्यक्रम नेमकं काय असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होतोय। नगर परिषदांमध्ये नफा फंड हा निधी विशिष्ट उद्दिष्टांसाठीच राखीव ठेवण्याची तरतूद असते। सामान्यतः निधी विकास कामं, आपत्कालीन गरजा किंवा आर्थिक स्थैर्यासाठी वापरला जातो। मात्र प्रशासनानं कर्मचाऱ्यांच्या वेतनासारख्या अत्यावश्यक बाबींकडे दुर्लक्ष करून टीएस भरण्यासाठी हा निधी वापरल्यास तो आर्थिक शिस्तीच्या तत्वांशी विसंगत ठरू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे। नगर परिषद कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेवर न मिळाल्यास त्याचा थेट परिणाम त्यांच्या कुटुंबावर होतो। सध्या नगर परिषदेत पगार देण्यास विलंब होत असल्याची चर्चा असून यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय। नगर परिषद प्रशासनानं जर वेतनासारख्या अनिवार्य खर्चापेक्षा इतर खर्चांना प्राधान्य दिलं असेल तर हा विषय महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगर कायदा 1965 तसेच वित्तीय नियमांच्या चौकटीत तपासण्याची गरज असल्याची मागणी होतीये। आर्थिक नियोजन, निधींचं पुनर्विनियोजन आणि मंजुरी प्रक्रिया याबाबत पारदर्शकता आवश्यक असल्याचं मत स्थानिक नागरिक व्यक्त करतात। एकाच कामासाठी दोनदा तांत्रिक मंजुरी शुल्क भरण्याची वेळ नेमकी का आली याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत। टेंडर प्रक्रिया, अंदाजपत्रकातील बदल किंवा प्रशासकीय निर्णय यामुळे असं झालं का याबाबत प्रशासनानं स्पष्ट माहिती देणं आवश्यक असल्याची मागणी होती आहे। दरम्यान वेतन देण्यास विलंब झाल्यामुळं नगर परिषद कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। विकास कामांसाठी निधी आहे पण आमच्या पगारासाठी नाही अशी भावना कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत असल्याची माहिती समोर येते। या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनानं नफा फंडातून टीएस भरण्याचा निर्णय नेमका कोणत्या ठरावावर आणि कोणत्या अधिकाराअंतर्गत घेतला याची माहिती जाहीर करावी अशी मागणी होतीये। तसेच या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही पुढे येतेय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर नगर परिषद प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही। मात्र पगारासाठी पैसे नाहीत आणि योजनांसाठी निधी उपलब्ध आहे अशी परिस्थिती असल्यास ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आर्थिक व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न निर्माण करत ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होतीये। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.